बघा मस्त झालेला आहे 3 लेअरमध्ये आणि छान वाटते खायला. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. सिंपलची रेसिपी आहे. 3 लेअरमध्ये बनवलेले आहे मी. बघा. थँक्यू. जय भीम सर्वांना. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी 3 लेअर ठेवून आपण समोसा तयार करूया. तर मी आता जे साहित्य समोसा बनवायला लागत आहे तर ते घेतलेलं आहे. तर बघा मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि 1 चम्मच मी अजवाईन घेतलेली आहे. बघा, अर्धा चम्मच मी अजवाईन घेतलेली आहे आणि ती मॅश करून घेते अशी आणि याच्यामध्ये ॲड करते. आणि सोबतच मी 1 चम्मच तेल ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आणि नमक ॲड करते याच्यामध्ये चवीनुसार आणि याला थोडं मिक्स करून आता आपण याला भिजवून घेऊया. याचा गोळा तयार करूया. आता थोडं थोडं पाणी ॲड करून आता आपलं छान हे पीठ मळून झालेलं आहे. आता याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया. तोपर्यंत पुढची तयारी करूया आपण. 5 मिनिटं झालेले आहे आता. तर आता आपण याच्यामध्ये हलकंसं तेल टाकून थोडासा गोळा आपण हे करून घेऊया. याच्या आपण 3 लेअर करणार आहोत. 3 लेअर म्हणजे जसं 3 हे पोळ्या करून आपण त्याचा समोसा तयार करणार आहोत. तर आता हे थोडंसं मिक्स करून घेते याला आणि समोसा पॅटर्नच आहे तो. तर समोसाच म्हटलं जाईल, आकार सेम तसाच येतो. तर आता आपला हे झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण 3 पोळ्यांच्या गोळे करून तयार करून घेऊया. बघा 3 आता मी गोळी तयार केलेली आहे. आता याची आपण गोळ्या बनवून घेऊया. छान वाटतात. साधा समोस्यापेक्षा हे जे आहे 3 लेअरचे समोसे खरंच छान वाटते खायला. आपल्या 3 पोळ्या आता लाटून झालेल्या आहेत. तर आता मी लेहर ठेवत आहे. बघा, आता याला मी थोडंसं तेल ॲड करत आहे. आणि आता याच्यामध्ये थोडंसं कोरडं पीठ ॲड करते आणि आता याच्यामध्ये मी ही दुसरी लेअर ठेवत आहे. याला पण तसंच सेम करत आहे आणि पुन्हा थोडंसं सुकं पीठ ॲड करते याच्यामध्ये आणि ही तिसरी लेअर ठेवत आहे. बघा, आणि आता आपण याला कापून घेऊया. आणि आता हे कापून झालेले आहे आपले. आता हे एक एक काढून आपण साईडला ठेवून देऊ आणि आता एकाच याचा आपण पोळी बेलूया. हे साईडला काढून ठेवते आणि याला आता आपण बेलून घेऊया. बघा, आणि ह्याच्यामध्ये आपण आता आलूचं बॅटर टाकूया.
जो आपण समोस्यासाठी ॲड केलेला होता. आणि याला असं छान दाबून घेऊया. बघा आता हे सगळे आपल्याला असेच रेडी करायचे आहे. तर चला आता पूर्ण रेडी करून घेते मी. समोसे रेडी झालेले आहे. आता आपण यांना आता छान तळून घेऊया. पूर्ण समोसे रेडी झालेले आहे बघा. तळून घेऊया आपण एक एक समोसा. गरम झालेला आहे तेल बघा. वाव मस्त झाला बघा क्रंची. याची लेयर जी आहे ना मस्त खाण्याला पण टेस्टी आहे. छान वाटते साध्या समोशापेक्षा. बघा तर समोसे आपले रेडी झालेले आहे. आणि याला असं हे पण आलेलं आहे बघा. असे लेयर आलेले आहेत अशा. आता यांना आपण काढून घेऊया. आपला रेडी झालेला आहे आणि क्रंची आहे खायला. जसं आपण साधा समोसा खातो त्याच्यापेक्षा थोडा क्रंची आहे. तर बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. तुम्ही चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. बघा खूप छान वाटते खायला. थँक्यू.